राहुरीचे ते विद्यमान आमदार होते। 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। बुरहाननगर गावचे सरपंच ते आमदार ते माजी मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे आणि त्यांच्या या अकाली निधनाने अनेकांना धक्का बसलेला आहे। सुनील भोंगळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, अत्यंत धक्कादायक दुःखद बातमी। आपण जर बघितलं तर सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं जे आहे नातेवाईकांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांचा 67व्या वर्षी जे आहे त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। ते राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते। खरं तर बुरहाननगर हे त्यांचं गाव होतं आणि त्यांनी तिथून सरपंच पदापासून ते आमदार मंत्री अशापर्यंत त्यांचा प्रवास जो आहे तर तो होता। अतिशय मनमिळावू असा त्यांचा खरं तर स्वभाव होता आणि त्यांच्या या निधनानं खरं तर सुनील, त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी होती? नक्कीच आपण जर बघितलं तर त्यांनी बुरहाननगर हे जे त्यांचं गाव आहे तर त्या ठिकाणाहून सरपंच कशी होती? नक्कीच आपण जर बघितलं तर त्यांनी बुरहाननगर हे जे त्यांचं गाव आहे तर त्या ठिकाणाहून सरपंच पदापासून त्यांची खरं तर राजकारणाला सुरुवात झालेली होती। त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नगर विधानसभा मतदारसंघातून जे आहे तर आमदारकी त्यांनी मिळवलेली होती। त्यानंतर ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अशा अनेक पक्षांमध्ये त्यांनी काम केलेलं होतं। 2009 मध्ये ते अपक्ष म्हणून देखील पहिल्यांदा जे आहेत तर ते निवडून आलेले होते। 2014ला त्यांना पुन्हा आमदारकी जी आहे तर लढवता आली। त्यांनी त्यामध्ये विजय देखील मिळवलेला होता। 2019च्या निवडणुकीमध्ये खरं तर त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, मात्र तरी देखील त्यांचा राजकीय दबदबा जो आहे तर तो कायम होता। त्यांनी नुकत्याच झालेल्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत तर त्यामध्ये विजय मिळवलेला आहे आणि राहुरी विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार म्हणून जे आहे तर ते काम करत होते। मतदारसंघात त्यांची ख्याती कशी होती? नक्कीच आपण जर बघितलं तर मतदारसंघामध्ये अतिशय मनमिळावू त्यांचा खरं तर स्वभाव असल्यानं आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने ते राहत होते। ज्या वेळेला त्यांच्याकडे आमदारकी नव्हती किंवा कुठलंही पद नव्हतं तरी देखील त्यांच्या घरी जे आहे तर जनता दरबार हा सतत भरला असायचा आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्यानं जनतेमध्ये राहायचे आणि जनतेतला नेता म्हणून त्यांची जी आहे तर ती ओळख ही संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जी आहे तर ती पाहायला मिळत होती। त्यांची कामाची पद्धत नेमकी कशी होती? लोकांसाठी ते कशा पद्धतीने लोकप्रतिनिधी म्हणून उभे राहायचे, काय सांगाल? नक्कीच आपण जर बघितलं तर अगदी सकाळी 8 वाजल्यापासून त्यांच्या कामाला जे आहे तर ती सुरुवात व्हायची आणि सकाळी त्यांच्या घरी म्हणजे बुरहाननगर या ठिकाणी त्यांचे जनता दरबार त्या ठिकाणी भरायचा। विशेष जर आपण बघितलं तर अगदी लोकांच्या ज्या तक्रारी आहेत, ज्या व्यक्ती बाबत त्यांच्या तक्रारी असतील त्यांना देखील ते त्या ठिकाणी बोलावून घ्यायचे आणि अगदी समोरासमोर जे आहे तर ते लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्याचं त्यांचं हातोटी होती। सातत्यानं त्याच ठिकाणाहून एखादी जर तक्रार कोणी घेऊन आलं तर त्याच ठिकाणाहून अधिकाऱ्यांना असेल इतरांना जे आहे तर ते फोन करून त्या संबंधित व्यक्तीचं जे आहे तर ज्या अडचणी आहेत तर त्या दूर करायचे। त्यामुळे सकाळपासूनच अगदी त्यांच्या घरापाशी जे आहे तर कार्यकर्ते असेल, मतदारसंघातील जे सगळी जनता असेल त्यांची गर्दी असायची आणि अगदी नगर जिल्ह्यातील ज्या ठिकाणी कार्यक्रम असेल त्या ठिकाणी ते सातत्यानं हजर असायचे आणि अतिशय मनमिळावा असा त्यांचा स्वभाव होता। सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर अत्यंत धक्कादायक आणि तेवढीच दुःखद बातमी। शिवाजीराव कर्डिले भाजपचे विद्यमान आमदार त्यांचं निधन झालेलं आहे। हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय। नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते आणि या संदर्भात रोहित पवारांचं ट्विट समोर